गण्या पण गेलो होतो जंगलामध्ये, दोस्ताला घेऊन गेलो होतो. वाघ बघितले लाट 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 कापाला ह्याच्या बरोबरच होतं ते चॅप्टर. ते हळू जसं काळकलं त्यानं हातामध्ये माती घेतली, वाघाच्या डोळ्यात टाकली, पटकन झोम पळून. गणेशाने तिथेच बघत. हे म्हटलं पळकी शान्या पळकी. गण्या म्हणते मी कशाला पळो, माती तू टाकलीस. आमच्या गण्याची दहशत पोल्ट्री फॉर्म मधल्या कोंबड्यांच्या वर. बाजारात जाऊन आलं तर अंड्यांचे दर पडले होते. राग कोंबड्यांच्या वरती काढतं. ते नुसतं बका 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 खाताय. उद्यापासून 2-2 अंडी घालायची, नाहीतर एकेकाला पायतानच मारेन. सगळ्या कोंबड्या घाबरून गट रात्रभर झोप नाही. अगं बाई मी तर खुडूक कोंबडी. हे म्हणते 2-2 घाला. दुसऱ्या दिवशी आलं हिटलर सारखं, सगळ्यांनी घाबरून बिचारीने 2-2 अंडी, एकटीने एकच घातलं होतं. हे म्हटलं का मस्ती आले, घाबरत नाहीस मला. कोंबडी म्हटली गाण्या आम्ही लय घाबरतोय, मी कोंबडा आहे तरी बी एक अंड घातलोय. मी पुण्याला गेलो होतो कार्यक्रमाला. एका दवाखान्यात गेलो होतो. डॉक्टर स्वाईन फ्लू झालाय त्याच्यापासून 6 फूट लांब राहा म्हणताना असं तपासायचे पेशंटला. 6 फुटावर येऊन म्हणणार तुला स्वाईन फ्लू झालाय. सकाळी सकाळी गवळे आला होता, त्यानं असं दूध घातलं, त्याच्या तोंडाला मास्क. मेमसाहेब म्हटले दूध आणलेस का पाणी आणलेस, त्याच्या तोंडाला मास्क. काय म्हटलंस, मास्क काढ नीट सांग. हे ना मास्क काढला, तिच्या तोंडापुढे जाऊन म्हटला मला स्वाईन फ्लू झालाय. आमचे डॉक्टर पेशंटकडे बघतच नाहीत, अंदाज पंचेस तपासतात घाबरून. काय खातेस का नाही, सगळं सप्पाई चालय की, जरा व्यायाम करतास. पेशंट म्हटलं डॉक्टर तुम्ही मला पाठीमागणं तपासायला. 2 शिंका झाल्या की लोक सगळे जायचे. आमच्या गण्याला पण शिंका आल्या. म्हटलं लगेच कुठलं नाही रे झालंय, दवाखान्यात बसलं होतं. स्वाईन फ्लूचा चार्ट लावला होता, दिवसभर हिचं लक्ष. प्रत्येकाला म्हणतंय तुम्हाला स्वाईन फ्लू झालाय, तुम्हाला पण स्वाईन फ्लू झालाय, ह्याचा नंबर आला. डॉक्टर मला पण स्वाईन फ्लू झाला. हे सगळं झालंय, गरगरते मळमळते चक्कर येते उलटी आल्या. डॉक्टर म्हटलंय का बस, ही बाळंतपणाची लक्षणं आहेत. स्वाईन फ्लूच्या 4 तिकीट लावलाय म्हटले. आमच्याकडे प्राध्यापकांचा संप किती महाराष्ट्रभर गाजला. त्या संप काळामध्ये आमच्या कॉलेजची आर्टची मुलं कधी कधी वर्गात बसत नाहीत. संप चालू झाल्यावर काय गाड्यांना अभ्यासाची हुक्की. दररोज सरांच्या घराकडे सर संप कधी मिटणार आहे, आमचा अभ्यास राहा लागला. सर म्हटलं तर रे देखण्यानो. दररोज घराकडे सरांना बायकोला सांगितलंय बा, दररोज पोरं घराकडे यायला लागल्यात, त्यांच्याशी इंग्लिश मधनं बोलायचं, नाहीतर माझं इम्प्रेशन खराब होत आहे. ही 10वी नापास. हिला ट्रेनिंग दिली इंग्लिशच्या. दुसऱ्या दिवशी पोरं मॅडम सर घरात आहेत. हिनं जुळवून इंग्लिश तयार केलं, सर इज नो मोर. संप मिटला. अभ्यासक्रम संपवायचे आमच्या प्राध्यापक मित्रांची एवढी घाई. मानसशास्त्राचे प्राध्यापक वर्गात घुसले. मुलांनो आज आपण लिंग निश्चिती प्रकरण अभ्यासू. स्त्रीकडचे X गुणसूत्र, पुरुषांच्याकडचं Y गुणसूत्र, दोन्ही गुणसूत्र एकत्रित आलं तर होणार अपत्य मुलगी असते. X आलं तर होणार अपत्य मुलगा असतो. टिंग कळलं. मराठीचे प्राध्यापक वर्गात घुसले. आवरा लवकर. कर्तरी प्रयोग. वाक्यातील कर्त्याच्या स्वरूपाप्रमाणे क्रियापदाचं स्वरूप जर बदललं तर होणारा प्रयोग कर्तरी प्रयोग असतो. कळलं. सांग. पोरग उठलं. वाक्यातील कर्त्याच्या स्वरूपाप्रमाणे क्रियापदाचं स्वरूप जर बदललं तर हिनं फळाकडे बघितलं तर मुलगा होतो. हे सराला जर गप्प बसायचं की नाही, आणि नाही बदललं तर मुलगी होते. आमच्या सेटनेट नसलेल्या प्राध्यापकांच्या मागण्या काय मान्य झाल्या नाहीत. म्हणजे कसं, सेटनेट आहात ना तुम्ही, तुम्हाला फुल पगार. तुम्ही सेटनेट नापास आहात, तुम्हाला अर्धा पगार. मागण्या मान्य न झालेले अर्ध्या पगारावरचे सेटनेट नसलेले प्राध्यापक सपक तोंडानं वर्गात घुसले. मुलांनो आज आपण भूगोल अभ्यासू. गंगा नदी हिमालयात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कळलं. पोरग सपकून सर आम्ही संप काळात सगळं वाचलंय. तसं नाही. गंगा नदी हिमालयात उगम पावते, उत्तरांचल उत्तर प्रदेश बिहार झारखंड करून बांगलादेशात जाते, वळसा घालून मग बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. सर म्हटले बास काले, निम्म्या पगारात अशीच वाहते. आमच्याकडे भार निमण्याची समस्या एवढी आहे म्हणता. आमच्याकडे पहिल्यांदा लाईट आली होती की नाही गावामध्ये, तेव्हा लोक शाणी कंदील घेऊन गेलती लाईट बघायला. आमच्याकडे हॉटेलात जाऊन बसलो होतो.
ह्यानं पनीर मसाल्याची ऑर्डर दिली. वेटरनं पनीर मसाला आणून ठेवला आणि पाकन लाईटच गेली. अंधारात शेजाऱ्याने उचललं, ठॉक लाईट आल्यावर बघते नुसताच मसाला. आता बाहेर येऊन सगळ्यांनी सांगतंय, ह्या हॉटेलात पनीर मसाला घेऊ नका, पनीर मसाल्यात पनीर नसतंय. आणि विचारलं तर म्हणतात, शंकरपाळीत काय शंकर असतोय का म्हणतात. आमच्या कोल्हापुरात तुम्हाला माहिती आहे, रात्रीच्या वेळेला सुद्धा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या दिवशी प्रयोग केला होता. बघितलं, धावपट्टीच्या दोन्ही बाजूला असे बल लावले होते, म्हणजे विमान आलं की त्याला दिसावं. पहिल्या दिवशीच विमान आलं. विमानानं तोंड खाली घातलं आणि फाक्कन लाईटच गेली. ह्याला काही दिसलंच नाही. त्यानं शिवाजी विद्यापीठाच्या ग्राउंडवर विमान उभा केलं. आमचा कोल्हापूर त्या काही खेडेगावातला माणूस बाहेर आला, अस्सल शिवी त्याच्या तोंडातून नाही आला तर तो आमचा कसला. राणच्या इकडे आणलीस बाई, आता रिक्षाचं बिल कोणतं बाद येणार का. आमच्याकडची ग्रामीण संस्कृती अजून जिवंत आहे. गावचा पोलीस पाटील आणि गावचा सरपंच यांच्या वाड्यावर काय बी सुखदुःखाचं उद्या सगळं गाव पाठीमागं असतंय. आमच्या पाटलांची बायको डिलिव्हरीला गेली होती, सगळं गाव पाठीमागं. डिलिव्हरी झाली आणि फक्कन लाईटच गेली. नर्सबाई बाहेर आल्या. पाटील म्हणले, काय झालं. बहुतेक चोरी झाल्या. कशा आहेत दिसायला. एकला काळा आहे आणि दुसरं त्याच्यापेक्षा काळा आहे. फक्कन लाईट आली, बघतात दोन्ही गोरीक पान. पाटील 8 दिवस म्हणत होतं, ही माझी नाहीतच. डॉक्टर म्हटले, शान्यानो लाईट नव्हती म्हणताना अंधारात तसं दिसत होते म्हटले. संध्याकाळी 7 वाजले की आमच्या गावात त्या कट्ट्यावरती सगळे म्हातारे कोतारे बसतात. मग यांच्यात चर्चा, होय गा हल्ली लाईट नसते, रात्री लई चोऱ्या व्हायलात नाही का. होय गा, काल रात्री माझ्या कपाटातलं लुगडं गेलं. होय ग, माझ्या मी कपाटातलं पातळी गेलं. एक म्हातारे ग्रस्त बसले होते, तुमच्या कपाटातलं तर गेलं. चोराने रात्री माझ्या अंगावरलं धोतर नेलं. बायका म्हणते, मुडदा तुमचा. चोरानं नाही, रात्री थंडी वाजत होती म्हणताना मीच वाटलं. तर शाळेत असल्यापासून आमचं गण्या एवढं असं मिश्किल आहे. आमच्या सरांनी विचारलं असतं, गण्या ती मुलगी मित्रांशी बोलत उभी आहे, ह्या वाक्यातला चालू काळ कुठला. गण्या म्हटला, काळ चालू नाही, ती पोरगी चालू आहे म्हटलं. मी उद्या शाळेला येणार नाही, हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे. शाळा चुकवण्याच्या प्रकारचं वाक्य आहे. आम्हाला इंग्लिश शिकवायला घेतलं मास्तरांनी. करा, ए म्हणजे ऍपल, बी म्हणजे बेबी. आम्हाला इंग्लिश कळतं. आम्ही म्हटलं आम्हाला काही कळत नाही. मास्तर म्हटले, तुम्हाला समजेल असं शिकवतो. ए म्हणजे अण्णापाची बायको, बी म्हणजे बाबण्याची बायको. हा, आता कळलं. यम म्हणजे मंग्याच्या बायकोपर्यंत आलं. गाण्यामधल्या सुट्टीतच पळून झुम. दुसऱ्या दिवशी शाळा तपासायला साहेब, आणि केवळ योगाने ह्यानं आमच्या गण्याला उभा करावं का. अट म्हटले, खडू घेतला, फळ्यावर काढलं, शेवटचं अक्षर डब्ल्यू. काल यम पर्यंतच बसलं होतं. हे म्हटलं, मास्तर ही यम मंग्याची बायको आहे, खरं उलटी का बसली.